नमस्कार, मी जगदीश देशमुख. आजच्या जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या विशेषमध्ये आपण दोन मोठ्या बातम्यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत. पहिली बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. या निवडणुका पूर्ण करण्याची दुसरी आणि अंतिम मुदतवाढ ही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिली आहे. आणि दुसरा विषय आहे वंजारी आणि बंजारा समाजाबद्दल धनंजय मुंडे यांनी केलेलं एक विधान. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे. राज्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मिनी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. कारण 29 महानगरपालिका, अनेक नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने तसे आदेशच दिलेत. 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेत. यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र ती मुदत आता संपत आली असून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडलेली नाही. या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळेस न्यायालयाने निवडणूक आयोगाला विलंबाविषयी जाब विचारला. तसंच 31 जानेवारीनंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचं देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे निवडणुका ह्या 31 जानेवारी आधीच घ्याव्या लागणार आहेत. तर 31 जानेवारी आधीच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये निवडणुकांचा धुरळा हा कसा उडणार आहे त्यावर एक नजर टाकूयात. निवडणूक आयोग नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवणार. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जानेवारी 2026 पर्यंत मुदत आहे. तर या निवडणुकीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार आहे तेही पाहूयात. पहिला टप्पा असेल जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या पहिल्या टप्प्यात पार पडतील. त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा पहिल्या टप्प्यात पार पडतील. ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील ह्या पहिल्या टप्प्यात पार पडतील. नगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा पहिल्या टप्प्यात पार पडतील. तर दुसरा टप्पा असेल महानगरपालिका, शहरी निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये पार पडतील. तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कसं झापलेलं आहे तेही पाहूयात. निवडणुका घेण्यास आयोगानं मुदत वाढवून मागितली. मुदतवाढ कशासाठी असा सुप्रीम कोर्टानं आयोगाला सवाल उपस्थित केला. आयोगानं ईव्हीएमची कमतरता आहे, सणांचे दिवस आहेत असं कारण दिलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, कर्मचाऱ्यांची कमतरता अशी आयोगाकडून कारणं दिली गेली. एकापाठोपाठ एक निवडणुका घेण्यास आयोगाने असमर्थता दाखवली. या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची कोर्टाला अपेक्षा होती. तसे निर्देश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते. निवडणुका का झाल्या नाहीत असा कोर्टाने आयोगाला सवाल उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाकडून आयोगाला निवडणुकांसाठी 4 महिन्यांची मुदत देण्यात आली. तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांना का उशीर झालेला आहे त्याची कारणं काय आहेत तीही पाहूयात. कोरोना संसर्ग, ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. दोन 2020 पासून प्रत्यक्षात निवडणुकाच झाल्या नाहीयेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकांच्या निवडणुका या 2020 पासून प्रलंबित आहेत. 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबद्दलचा संभ्रम त्यानंतर दूर सुद्धा झालाय, तरी सुद्धा निवडणुका होत नाहीयेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला झापलं. कोणत्याही अडथळ्याविना निवडणुका आता होणार आहेत. नव्यानं होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील. प्रभाग रचनेवरून सुरू असलेला संभ्रम मिटणार आहे. महायुती सरकारनं प्रभाग रचनेबाबत निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीनं निर्णयात फेरबदल केले. शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारनं परत निर्णय बदललाय. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टामध्ये प्रलंबित होत्या. त्यावर सुद्धा आता निकाल समोर आलाय. त्यामुळे मार्ग मोकळा झालाय. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता होती, मात्र ती आता धूसर झालेली आहे. निवडणुका या जानेवारीमध्ये होतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेतायत तरी, कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही आहे, तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाइड विक्ट्री आम्हाला महायुतीला दिली. तशीच लँडस्लाइड विक्ट्री, बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे. शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम 24/7 चालू असतं. त्यामुळे निवडणुका कधी लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली होती त्याप्रमाणे 31 जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले. तर या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण पुरो राजकीय विश्लेषक जोडलेले आहेत. न्यायालयानं डेडलाईन दिलेली आहे, ही वेळ का आली निवडणूक आयोगावर? प्रवीण पुरो, यावर आपलं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे जात असल्यामुळे आज सुप्रीम कोर्टाला अतिशय कडक अशी भूमिका घ्यावी लागली. महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने जवळपास 3 वेळा या संदर्भात आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आयोगाची चांगली चंपी करण्यात आली.
म्हणजे अशा पद्धतीने आयोगाला सातत्यानं सुप्रीम कोर्टाच्या समोर मान खाली घालण्याची पाळी येणं खूपच वाईट आहे. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या 22 पासून होत नव्हत्या आणि त्या घ्याव्यात यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. विशेषतः मुंबईत सांगायचं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात यासाठी पाठपुरावा केला होता. पण सत्तेने म्हणजे युती सरकारने आणि निवडणूक आयोगाने त्याला फारशी तादाद दिली नाही. दाद न दिल्यामुळे आणि सरकारची तयारी नसल्याचं कारण करून निवडणूक आयोगाने सातत्याने येनकेन प्रकारे या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये या निवडणुका नोव्हेंबर पर्यंत लागल्या पाहिजेत असे इंडिकेशन देऊनही काही तयारी नाही असं आज लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत या निवडणुका घेतल्याच पाहिजेत जी असा दम भरला आणि या दमापुढे निवडणूक आयोगाला आज अक्षरशः माघार घ्यावी लागली. जी आणि मात्र प्रवीणजी, तयारी आता आतापासूनच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बोललेले आहेत, त्यामुळे भाजपा मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी आता प्रयत्न करतेय. भाजपला मुंबई पालिका निवडणुका जिंकणं शक्य होणार आहे? भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यावर आहे तशीच केंद्रामध्ये आहे. हम्म, भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंतचा जे हा सरकारचा कारभार जो पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल, ज्या महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता आहे त्या ठिकाणी अधिकाधिक निधी द्यायचा, ही जी काही पद्धत जी आहे ही भाजपचीच नव्हे, यापूर्वी काँग्रेसने तेच केलं. पण आताच्या सरकारमध्ये ज्या निधीचा विनियोग जो आहे तो आपल्या सत्तेमध्ये कसा करता येईल असा प्रयत्न भाजपने आतापर्यंत केला, आतापर्यंत चालू आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या मतदारांमध्ये हम्म, या संदर्भात त्यांना फूस देणं, त्यांना या संदर्भात सहानुभूती त्यांची घेणं, की मुंबईतले वेगवेगळे जे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी, वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातली सत्ता पूर्णांशी मुंबईच्या पाठीमागे राहील. इतकंच नव्हे तर केंद्रातली सत्ताही राहील. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आपली सत्ता यावी असा प्रयत्न करेल, यात संदेह नाही. जी आणि त्यासाठी कुठलाही मार्ग पत्करायला सत्तेला आणि भारतीय जनता पक्षाला, हम्म, आता खरं म्हणजे निवडणूक आयोग हा विषय आहे आणि मतचोरी हा विषय असल्यामुळे त्याला खूपच बंधन आली, ती वास्तव आहे. पण एकूणच परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष आणि विद्यमान युती सरकार मुंबईतल्या सत्तेसाठी साम दाम दंड नीती भेद या सगळ्याचा वापर करून मुंबईमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करेल. परिस्थिती काय हा भाग वेगळा आहे, पण सत्तेसाठी आता जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत महापौर आमचाच बसणार, युतीचाच बसणार, हो, ही जी काही त्यांनी घोषणा केली आहे त्याच्यावरून एकूणच दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि एकूणच तिन्ही पक्ष युतीचे हे यासाठी पूर्णांशी तयारी करतील, यात संदेह नाही. जी मात्र प्रवीणजी, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, याचा महायुतीवर काय परिणाम होईल असं वाटतंय? निश्चितच परिणाम होईल. हम्म, कारण मुंबईतली मराठी मतं जी आहेत ती आता प्राप्त करणं भारतीय जनता पक्षाला अडचणीचं गेलंय. कारण आजही मुंबईतला मतदार शिवसेना आणि मनसेकडे थोडं आकर्षित आहे आणि हे दोन्ही पक्ष आता एकत्र आल्यामुळे हे आकर्षण आणखी वाढलंय. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मनसे आणि शिवसेना यांची युती होऊ नये यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न त्यांचा अजूनही सुरू आहे. हम्म, मग कदाचित मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एकनाथ शिंदेची भेट घेणं किंवा मुख्यमंत्र्यांची भेट, काय वेगवेगळे कारणं असतात, वेगवेगळे प्रकल्प असतात, वेगवेगळे प्रश्न असतात. हम्म, हे प्रश्न घेऊन जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला हे पक्षप्रमुख गेले, अगदी राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने ब्रँडिंग करायचं की हे आमच्याकडे आले आणि त्यांच्याविषयी एक संशय निर्माण करायचा. हा जो भाग जो आहे सत्तेचा हा सातत्याने अशा पद्धतीने चालू ठेवला आणि त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये एकत्र येणार नाही असा प्रयत्न सत्तेचा झाला. पण आता या घडीलाही हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी सगळी परिस्थिती आणि सगळे चर्चा जी आहेत हो, येत्या कदाचित दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये, शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये या संदर्भात घोषणाही होण्याची शक्यता आहे. पण ही सगळी परिस्थिती घेतली तर मुंबई जिंकणं
युतीसाठी सहज शक्य नाही हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे. जी मनसे मात्र आणि प्रवीणजी, शिवसेना एकत्र पालिका आल्यामुळे निवडणुकीनंतर महायुतीचं समीकरण बदलू शकतं निकालानंतर? खरं म्हणजे आता सध्या महायुतीच्या सरकारमध्ये आपण पाहिलंय की 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्यामध्ये एवढी जबरदस्त स्पर्धा आहे की एकमेकांच्या खात्याच्या विषयी निर्णय घ्यायला हे अतिशय असुरलेले असतात. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काय बोलायचं किंवा मुख्यमंत्र्यांनी यांच्या विरोधात काय बोलायचं असा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे. म्हणजे अगदी शिंदे गटाचे जर मंत्री बघितले जवळपास 6 मंत्र्यांच्या विषयी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे अशी सातत्याने मागणी विरोधी पक्षांकडून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये झाली. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हे ह्या मंत्र्यांना काढण्याच्यासाठी कसा प्रयत्न करणार, काय करायचं, सरकार चालवायचं म्हणजे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती पाहिल्यानंतर एकूणच परिस्थिती दिसते की एक निवडणूक झाल्यानंतर जर एकनाथ शिंदे यांचा गट जर नेवळा ठरला तर भारतीय जनता पक्ष वेगळा विचार करू शकते. ठीक आहे. हे नाकारता येत नाही. प्रवीण पुरोजी, खूप खूप धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तर यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. ही मुदत आता संपत आल्यानं राज्य सरकारनं पुन्हा मुदत वाढवून मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयानं आम्ही दिलेल्या 4 महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाहीत असा जाब राज्य सरकारला विचारलाय. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला निवडणुका 31 जानेवारीच्या आत घ्याव्या लागणार आहेत. जय विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.